आजकाल सोनं लोकांसाठी इतकं महत्त्वाचं का झालेलं आहे? साधं एखादं मंगळसूत्र बनवायचं म्हटलं कमीत कमी 3 तोळ्याची डिझाईन ती बनवावी लागते सर. गोल्डचीच त्याची व्हॅल्यू झाली 6 लाख रुपये. तसं याची रिटर्न व्हॅल्यू काही नाही. ॲक्च्युली सर हे रिटर्न व्हॅल्यूच्या हिशोबाने ही ज्वेलरीच नाही. बरं, ही संपूर्णपणे फॅशन ज्वेलरी म्हणूनच याचा वापर होतोय. आता हा जो दाखवलाय प्युअरली सोन्यासारखा दिसतोय, याची किंमत दुकानात काय असेल? दुकानामध्ये याची किंमत 4-4.5 हजार रुपयाला तुम्हाला मिळणार. ज्या घरगुती महिला आहेत कशा पद्धतीने त्या या बिझनेसकडे अप्रोच करू शकतात? त्या अगदी सुरुवातीला अगदी 10-15 वस्तू जरी त्यांनी घेतल्या या तर त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये, जवळच्या नातेवाईकांमध्ये त्या ह्या प्रोडक्ट सेल करू शकतात. तुमच्याकडे किती प्रकारची व्हरायटी आहे? डिझाईनच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर 5,000 पेक्षा आमच्याकडे जास्त डिझाईन्स. हे बॅजेस जे आहेत हे अँटी टर्निश आहेत. अँटी टर्निश म्हणजे तुम्ही रोज वापरू शकता. हे खराब होत नाही. छोटेखानी बिझनेस ज्याला करायचा आहे तर त्याच्यासाठी काही तुमच्याकडे ऑफर, तुमच्याकडे काही स्कीम्स वगैरे असतात का? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आता हे माझ्या गळ्यामध्ये तुम्ही हे पाहिलं असेल, त्याच्यामुळे असं काही नाही आहे पॉडकास्टमध्ये खूप सारे पैसे आहेत अशातला काही प्रकार नाही, किंवा मला कुठली लॉटरी लागली नाही, किंवा मला सोन्याची आवड नाही असं म्हणता येत नाही, परंतु एवढं सोनं मी घालू शकत नाही. आता आजचा जो पॉडकास्ट आहे ना तो सोन्याशी रिलेटेड आहे, किंवा सोन्यासारख्या माणसासोबतचा आजचा पॉडकास्ट आहे. सोन्यासारख्या दिवशी आहे. आज आम्ही जेव्हा हा पॉडकास्ट करतोय तेव्हा रक्षाबंधनाचा पवित्र असा सण आहे, आणि त्याच दिवशी आम्ही ऑक्शन वगैरे करून मस्तपैकी हा पॉडकास्ट करायला बसलोय. आणि हे जे माझ्या गळ्यामध्ये तुम्ही बघताय ते तुम्हाला प्युअर सोनं वाटत असेल, परंतु आहे की नाही ते पुढे बघूयात आपण. आणि आजचा हा पॉडकास्ट त्याच्याशी रिलेटेड आहे. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते आहेत श्रीयुत अजय गुजर सर, जे साताऱ्याहून आलेले आहेत. त्यांचा 1 ग्राम गोल्ड फॉर्मिंगचा आणि होलसेलरचा बिझनेस आहे. त्यांना या पॉडकास्टवर बोलवण्याची फार मजेशीर एक गोष्ट आहे. मी मध्यंतरी आमच्या फॅमिलीसाठी काही ज्वेलरी खरेदी करायला गेलो होतो एका शॉपमध्ये, आणि तिथं पाहिल्याच्या नंतर मी खूप वेगवेगळे असे डिझायनर आयटम पाहिले आणि ते मला इतके जास्त आवडले. असेच होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅज होते, स्वामी समर्थांचे बॅज होते, आणि वेगवेगळे अशा फार खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा ज्वेलरीज होत्या. मी त्या दुकानदाराला जेव्हा विचारलं तर मला पहिले तर वाटलं ते सोन्याच्या आहेत, आणि त्याच्या किमती वगैरे विचारल्या, सगळं त्याच्याविषयी विचारलं. तेव्हा मला अजय गुजर यांच्याबद्दल कळलं की यांच्याकडून त्या ज्वेलरी त्या व्यक्तीकडे गेलेल्या आहेत. आणि मला असं वाटलं की नाही, मला स्वतःसाठी काहीतरी बनवून घ्यावं, म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. आणि जेव्हा हे पॉडकास्टचं समजलं, त्यांनी सांगितलं की आपण या विषयाला घेऊन एक पॉडकास्ट करू शकतो, की एक तर सोन्याचं महत्त्व काय आहे, परत ही जी काही 1 ग्राम ज्वेलरी किंवा इमिटेशन ज्वेलरी किंवा ज्वेलरीशी रिलेटेड जेवढ्या काही सेक्शन्स आहेत त्याच्यात ते काम करतात, आणि तो एक वेगळाच बिझनेस आहे. आणि जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा असं समजलं की घरोघरच्या महिला या बिझनेस करू शकतात. बेरोजगारी इतकी जास्त वाढलेली असताना आणि सोन्याचं महत्त्व इतकं वाढलेलं असताना, भाव इतके वाढलेले असताना हा एक वेगळा बिझनेस आहे, आणि फार अट्रॅक्टिव्ह, फार सुंदर, लोकांच्या आयुष्यात तरी ॲड करणारा अशा पद्धतीचा हा बिझनेस आहे. आणि मला असं वाटलं की हा वेगळा एक पॉडकास्ट एपिसोड होऊ शकतो, म्हणून आज मी अजय गुजर यांना या मंचावरती बोलवलेलं आहे. इंट्रो थोडा मोठा झाला आहे, परंतु मला गरजेचा वाटत होता. आत्ता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ अजय गुजर यांच्याकडे वळूयात आणि हा सगळा बिझनेस, हे सोन्या नाण्याचं काय म्हणजे सगळं चालतं त्याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार अजयजी. नमस्ते सर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मंचावरती आलात आणि या मंचाची शोभा वाढवलीत. पहिले तर हे मला घालायला दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय म्हणता, कसे आहात? मजेत. बरं, मी आता थोडक्यात एक इंट्रोडक्शन दिलं. माझी जी बॅक स्टोरी होती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची ती तर मी लोकांना सांगितली, परंतु मला असं वाटतं की तुम्ही स्वतःबद्दल जर थोडक्यात काही सांगितलं मला तर तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांसोबत होईल, आणि मग आपण निवांत गप्पा मारूयात. नक्कीच सर. तेवढ्यात मी हे काढून ठेवतो थोडंसं. येस. ओके. सर्वप्रथम मी माझे जे गुरु आहेत त्यांना वंदन करून 1 मिनिट फक्त तुमचा घेतो. येस, नक्की. त्यानंतर पुन्हा आपण बोलायला सुरुवात करूया. ओके. परमपूज्य कानिपनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. जय सियाराम. जय सियाराम. बोला सर.
सर माझं नाव अजय गुजर. या व्यवसायामध्ये मी सर 16 वर्ष झालं काम करतो. मी सुरुवातीला 2009 ते 2015 सालापर्यंत 6 वर्ष मी एका इंटरनॅशनल ज्वेलरी ब्रँडमध्ये, ज्याचं नाव आहे अग्नी ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, त्या अग्नी ज्वेल्समध्ये मी ॲज अ रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून 6 वर्ष मी तिथे जॉब केलेला आहे. सेल्समध्ये सर्व्हिस झालेली आहे माझी. आणि त्यानंतर मला असं वाटलं, मी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत होतो कंपनीमध्ये. गोवा राज्याचं पण काम होतं माझ्याकडे. काही ठराविक भाग कर्नाटकचा, छत्तीसगडचा पण मी कव्हर करत होतो. त्यानंतर मला असं वाटलं की आता सर्व्हिस भरपूर झाली, सर्व्हिस आता कुठंतरी आपण थोडंसं आपलं स्वतःचं काहीतरी चालू करूया. म्हणून मी आता रिअल गोल्डमध्ये काम करायचं म्हटलं तर त्यावेळी सर 25-26 हजार रुपये तोळा गोल्ड होतं. बरोबर. जे की त्यावेळी किंवा आजही किलो 2 किलो आज तर 1 लाख आहे. पण आज होलसेल चालू करायचं किंवा दुकान जरी चालू करायचं तर 1 किलोभर तरी सोनं पाहिजे, अर्धा किलो तरी सोनं पाहिजे. तेवढी तर आपल्याकडे गावात, खेडेगावातून आलेल्या मुलाकडे तर तेवढी गुंतवणूक नसते. बरोबरच. तर त्यामुळे मी एक विचार केला की आपण सोन्यासारख्या दिसणाऱ्या वस्तू, ज्या की एक ऑप्शन म्हणून ज्वेलरी शॉप्सला विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. बरोबर. की एखादं कस्टमर येतं, तेवढं ते आहे का म्हणून विचारतं, तर त्या पद्धतीतनं ते त्या लोकांनी ठेवलेलं असतं. तर आपण त्या छोट्यातनं काम करायला चालू करू. म्हणून मी सुरुवातीला एक 12 मंगळसूत्र फक्त स्टॉक भरला आणि 12 मंगळसूत्र फक्त 1 ग्रॅम मधले मी बनवले आणि ते घेऊन मी मार्केटला फिरायला चालू केलं. बरोबर. म्हणजे एका तासात 12 मंगळसूत्र सेल झाले. कारण माझ्याकडे अनुभव होता आधी सेल्सचा, त्यामुळे मला तो अनुभव उपयोगाला आला. त्यानंतर मग मी ठरवलं की थोडा अजून आपण याच्यामध्ये स्टॉक वाढवू. स्टॉक वाढवल्यानंतर मला आणखी चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला. मग त्याच्यातून मी एक एक डिझाईन नवीन बनवत गेलो. त्या एकदम यशस्वी होत गेल्या आणि त्यातून आज माझं जवळजवळ 3000 पेक्षा जास्त रिटेल काउंटरला माझं प्रोडक्ट पोहोचलेलं आहे. अरे बापरे. आणि त्याच्या दरम्यान मी नवीन अजून त्याच्यामध्ये जे काही नवीन ट्रेंड येत आहेत त्यानुसार पण मी माझ्या दागिन्यांच्या डिझाईनमध्ये चेंजेस करत आहे. या बिझनेसवर तर मी येणारच आहे, कारण फार उत्सुकता आहे मला स्वतःला जाणून घेण्याची आणि माझ्या मार्फत, या मंचाच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची. परंतु लोकांना काय असतं की गोल्डचं आकर्षण आहे, मग ते कसंही जर पिवळी गोष्ट चमकणारी पाहिली की म्हणजे एकतर माणूस असो किंवा लेडीज असो, ती प्रेमात पडते त्या गोष्टीच्या. परंतु दुसरं एक आपल्या समाजामध्ये असतं की सोनं ते सोनं आहे, म्हणजे सोन्याची ही येत नाही, नुसतं प्रत्येक पिवळी दिसणारी गोष्ट सोनं नसते. मग हे दोन वर्ग आहेत. एक तर समाजामध्ये काय म्हणतात की नाही, आम्ही घालणार तर प्युअर सोनं घालणार, किंवा नाही तर हे असं घालणार नाही. आणि काय म्हणतात ते ठीकच आहे ना, सोन्यासारखं दिसतंय तर आपण ते घातलं पाहिजे. परंतु सोनं ते सोनं म्हणणारासाठी किंवा आजकाल सोनं लोकांसाठी इतकं महत्त्वाचं का झालेलं आहे, आणि जर समजा ते महत्त्वाचं आहे तर ही लोक याच्याकडे कसे वळतील? 2 गोष्टी आहेत सर याच्यामध्ये. एक तर तुम्ही 2020 म्हणजे एक साधारणतः 5 वर्षापूर्वीचा जर कालावधी पाहाल, त्यावेळी 47-48 हजार रुपये तोळा मिळणार गोल्ड. 21ला मी स्वतः 48 हजारांनी खरेदी केलेली. आज तुम्ही तेच मार्केटला चौकशी करा किंवा रोज टीव्हीची बातमी बनते गोल्ड आज का, तर ते 1 लाखाच्या पुढे गेले. आज 5 वर्षात जर ते डबल होऊ शकतं. अजून 5 वर्षानं 2030 साली 29-30 साली जर तुम्ही तोच जर रेशो, मिनिमम तोच रेशो जरी पकडला तरी ते 2 लाख 2.25 लाख रुपये तोळा असणार आहे. बरोबर. साधं एखादं मंगळसूत्र बनवायचं म्हटलं बऱ्यापैकी, की जे लॉंग गंठन ज्याला बोलतो आपण, तर कमीत कमी 3 तोळ्याची डिझाईन ती बनवावी लागते सर. 3 तोळ्याची डिझाईन म्हणजे गोल्डचीच त्याची व्हॅल्यू झाली 6 लाख रुपये. अरे, मेकिंग चार्जेस हे वेगळे. आज हे प्रत्येकाच्या खिशाला परवडणार आहे का? 4-5 वर्ष अशी निघून जातात. कोरोना जाऊन 5 वर्ष होत आली जवळजवळ किंवा झाली, समजलं का? नाही ना. त्यामुळे पुढचा कालावधी असाच भरकन निघून जाते दिवस. पण ज्या पटीत ती महागाई वाढते सोन्याची, त्या पटीत उत्पन्न वाढत नाही. पण दागिन्यांची क्रेज म्हणा, हाऊस म्हणा किंवा गरज म्हणा आहे का, तर 100% आहे. कोणताही तुम्ही लग्न समारंभ बघा, कुठली तुम्ही अगदी साधा सोसायट्यामध्ये चालणारा बर्थडेचा कार्यक्रम बघा तुम्ही, किंवा म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळी ज्वेलरी घालायची आहे लोकांना. दागिन्याशिवाय तर दागिना ही गरजच आहे. एक आपल्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसण्यासाठी दागिना गरजेचाच आहे. मग तो प्रत्येक वेळी तुम्ही गोल्डमध्येच बनवून रोज नवीन डिझाईन तुम्ही नाही करू शकत. गोल्ड तुम्ही घ्याल पण बरोबर. एक
100 ग्रॅम 200 ग्रॅम तुम्ही घरामध्ये गोल्ड ठेवू शकता. प्रत्येक माणूस असा नाही ना की दरवर्षी नवीन बनवायचं आणि मग त्यात घटनावळ आली किंवा इतर जे काही चार्जेस आहेत ते सगळे कट होणार आणि पुन्हा ते दागिना नवीन होणार. त्यापेक्षा तुम्ही अगदी कपड्यांच्या सारखं तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही बदलून बदलून दागिने घालू शकता. बरं. ह्याच्यातून दुसरी गोष्ट अशी की दागिन्यांचं कलेक्शन जरी तुमच्याकडे वाढलं तरी सुद्धा तुम्हाला चोरीची भीती नाही. सिक्युरिटी. मी तर माझे म्हणजे जे आम्ही ॲडव्हर्टाईज करतो किंवा ज्याच्यातून आम्ही जे आमचे पोस्टर्स आहेत किंवा पॅम्पलेट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सरळ ते आमची टॅगलाईनच केलेली आहे. सोने से कम नाही, खो जाने से गम नाही. चोर माघारी आणून देतील इतकी म्हणजे सेफ्टी असलेला हा उद्योग व्यवसाय आहे, दागिना आहे. परंतु लोकांना काय होतं की आता तुम्ही जसं सांगितलं हे किती समर्पक गोष्ट आहे की आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे कितीही पैसे आले आणि ही चेन मी बनवू शकत असलो तरी मी हे बनवणार नाही. का? कारण ही एकतर बनवणं फार महागात जाईल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट हे घालून फिरणं फार मुसीबत आहे. म्हणजे माझ्यासाठी ते सिक्युरिटी ते म्हणजे मला चालू शकत नाही म्हणजे असं एकदम स्ट्रॉंगली किंवा आपण फार सिक्युअर आहोत अशा पद्धतीने चालू शकणार नाही. ती सिक्युरिटी त्याच्यामध्ये येणार नाही. परंतु विषय काय असतो की सोनं त्याची आपण लोक बरेच काय करतात की इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतात. मग सोन्या आता हे याची व्हॅल्यू तेवढी नाही. आता जर मी आज सोनं घेतलं आणि 1 वर्षाने समजा विकायला काढलं 50,000 किंवा काही ना काही त्याला मला रिटर्न मिळतील. तसं याची रिटर्न व्हॅल्यू काही नाही किंवा याबद्दल काय सांगाल तुम्ही मला? ऍक्च्युली सर हे रिटर्न व्हॅल्यूच्या हिशोबाने ही ज्वेलरीच नाहीये. बरं. ही संपूर्णपणे फॅशन ज्वेलरी म्हणूनच ह्याचा वापर होतोय. आणि फॅशन झाली आज ते सुद्धा रिअल गोल्डचा लुक याच्यातून मिळतोय. बरोबर. आणि 1-2 वर्ष जरी त्याचं पॉलिश व्यवस्थित राहिलं, 4 वर्ष जरी ते बदलून तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना वापरता आलं तरी सुद्धा जेव्हा केव्हा तुमचं बजेट होईल त्यावेळी तुम्ही रिअल गोल्डची ज्वेलरी पण घेऊ शकता. असं थोडे की हे घेताय तर ते वापरायचंच नाहीये. पण तोपर्यंत आज पूर्वी कसं व्हायचं की वर्षभर लोक काम करायची आणि पुन्हा थोडे पैसे साठवून जाऊन सोनं खरेदी करायला जायचे. बरोबर. मग त्यानंतर पुन्हा ते दागिने घालायचे. आज डिजिटल जमाना झालेला आहे. आज सगळं जे काय झालंय ते मोबाईलवरती यायला लागलेलं आहे किंवा नवीन ट्रेंड फास्ट झाले, कल्चरच फास्ट झाले. त्यानुसार आता लोक तेवढे थांबत नाहीत, वाट बघत नाहीत. आता लोकांना बाबा आता या मालिकेमध्ये असे दागिने दिसले किंवा असे कोणतेही कपडे दिसले तर ते लगेच आपण स्वतः परचेस करावेत किंवा स्वतः तसा फॅशन करावीत अशा पद्धतीचं एक माइंडसेट पण तयार झालेला आहे. आणि तसा वर्ग खूप आहे. मोबाईलच्या वापरामुळे म्हणा किंवा इंटरनेटचा मुळे जग जवळ आले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आजकाल लोकांना सोनं नाही दागिना घालायचा. आणि सोनं म्हणजे ते सब्जेक्ट आहे आणि दागिना म्हणजे त्याचे वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत तसे. आज कुठल्याही एखाद्या पोस्टरवर एखाद्या रील स्टारने एखाद्या मालिकेतील हिरो हिरोईनने ते वेगळं घातलं की आपल्याला भुरळ पडते तसं घालण्याची. मग आजकालच्या बायकांना त्या पद्धतीचा दागिना त्या पॅटर्न मधला तो सोन्याचा बनवून घेणं फार अवघड आहे. त्याच्यासाठी हे एक ऑप्शन आहे. बरोबर. असं मला वाटतं याच्यातून. मग फारच सुंदर. परंतु याच्यात आता काय होतं की मी जे ऐकले हे 1 ग्राम वगैरे विषय तर हे फार डेलिकेट असतं. याचा रंग फार लवकर उडतो, याला पाणी लागून घाम लागून किंवा हे सगळं जमत नाही. तर मग याची ऑथेंटिसिटी म्हणू शकतो किंवा हे जे टिकण्याचे जे काही दिवस आहेत ते फार कमी असतात असं सांगितलं जातं. ऍक्च्युली काय ना याच्यामध्ये खूप प्रकारची ज्वेलरी येते. म्हणजे की एकदम जे साधे 50-100 रुपयाला जी वस्तू मिळते त्याला बेंटेक्स बोललं जातं, बेंटेक्स ज्वेलरी बोललं जातं. बरोबर. तर त्याच्यात आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. अच्छा. हे जे आहे ते हे खरोखर गोल्ड जे आहे ते फॉर्म केलं जातं याच्यावरती. त्यामुळे याची लाईफ चांगली आहे आणि त्याचं तसं आम्ही गॅरंटी कार्ड देतो प्रोडक्ट सोबत. किती असते याची लाईफ? 1 वर्ष गॅरंटी कार्ड देतो आम्ही त्यासोबत. 1 वर्षाची गॅरंटी कार्ड देतो. रंग जात नाही याचा? रंग जात नाही याचा. ओके. आणि याच्या पुढे जाऊन आम्ही आता अँटी टर्निश मध्ये सुद्धा उतरलेलो आहोत की जे अगदी 4-5 वर्ष सुद्धा सहज दागिने जरी वापरले डेली मग त्यात प्रोडक्ट थोडे आता रेंज कमी आहे. म्हणजे जेंट्स मध्ये जास्त आले त्याच्यामध्ये, जसे की हे बॅजेस आहेत किंवा हे ब्रासलेट आहे मी जे घातलंय ते. तर हे तुम्ही डेली वापरलं तरी हे वॉशेबल आहे. बर.
म्हणजे तुम्ही डेली जशी Daily, आंघोळ हा. वगैरे करू शकता घालून, अगदी त्याचा रंग अगदी जात अगदी नाही. तुम्ही काम करू शकता, कामात वापरू शकता, प्रवासात वापरू शकता. त्याच्यात पाण्यात भिजलं तरी सुद्धा थंड पाणी, गरम पाणी त्याला काही फरक पडत नाही. फरक पडत नाही. 4-5 वर्ष टिकलं तरी तुम्हाला आज भरपूर झालं. आता मी जे पाहतोय, सोनं हा वेगळा प्रकार आहे, परंतु हे सगळे अजून तुम्ही जसं एक बेंटेक्स सांगितलं, एक 1 ग्राम सांगितलं, इमिटेशन ज्वेलरी सुद्धा याच्यातच येते? इमिटेशन ज्वेलरी याच्यामध्ये ऍक्च्युली येत नाही, कारण हे जे दागिने असतात हे हुबेहूब सोन्यासारखे दिसतात. अच्छा. म्हणजे आता तुम्ही एखादा राणीहार बघा, चेन पाहिले किंवा दाखवू शकतो आपण, तुम्ही बघू शकता राणीहारची डिझाईन बघा. अच्छा. म्हणजे मला सोन्यातलं जास्त कळत नाही, पण हे खरंच सोन्यासारखं दिसतंय. अगदी हुबेहूब जसा आपला सोन्यात राणीहार असतो, हां. अगदी सेम तशी 3 लाईन मधला हा राणीहार आहे. बरं, आता एक साधारण प्रेक्षकांच्या ह्याच्यासाठी, हा जर सोन्यात बनवायचं झालं तर हे किती तोळे लागेल याला? त्याला 4 तोळे लागतील. 4 40 ग्रॅम तरी कमीत कमी लागेल. ओके. 1 लाखाच्या ह्याने म्हणजे जवळपास 4 लाख तर फक्त सोन्याची value. सोन्याचीच झाली. आणि कर्णावळ वगैरे मिळून हा साधारण असाच हार जर करायचा झाला सोन्याचा, तो कितीपर्यंत जाईल? 4.25 लाख रुपयापर्यंत. 4.25 लाख रुपयापर्यंत. बरं, याची मार्केटमध्ये आत्ता हा जो दाखवलाय प्युअरली सोन्यासारखा दिसतोय, याची किंमत दुकानात काय असेल? दुकानामध्ये याची किंमत 4-4.5 हजार रुपयाला तुम्हाला मिळणार. म्हणजे जवळपास 100%. हा, कारण जरी नाव 1 ग्रॅम फॉर्मिंग ज्वेलरी असलं तरी हे फॉर्म केलेलं आहे. त्यामुळं त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला प्रत्यक्ष अच्छा अच्छा अच्छा, हे फारच सुंदर आहे. अच्छा. हां. तर म्हणजे हे सोन्यासारखे दिसणारे सोन्याचे दागिने असं म्हणायला हरकत नाही. नेक्स्ट टू गोल्ड, म्हणजे हुबेहूब सोन्यासारखं दिसणारे दागिने. बरोबर. तुम्हाला असं का वाटलं बरं याच्यात काम करावं, किंवा आपण म्हणजे याच्यामध्ये बिझनेस काय दिसला तुम्हाला याच्यामध्ये? बिझनेस म्हणाल तर सर, लोकसंख्या वाढते, त्याचबरोबर सोन्याचे दर वाढत आहेत. दोन्ही गोष्टी थांबायचं नाव घेत नाहीत. याचा अर्थ काय होतोय की कुठंतरी त्याच्यामध्ये डिमांड वाढते. बरोबर, डिमांड वाढते. आज तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातल्या कोणत्याही मार्केटमध्ये सहज फेरफटका मारा तुम्ही, कुठं ना कुठं तरी ह्या दागिन्यांचं प्रत्येक महिन्याला कुठं ना कुठं शॉप तरी ओपन होते. त्यातून नवीन नवीन दागिन्यांच्या जसं ट्रेंड येते तसा हा व्यवसाय वाढतच चाललेला आहे. बरोबर. आणि जसं गोल्ड रेट वाढतोय तशी ह्याची मागणी आणखी वाढते. त्याच्यामुळं साहजिक आहे, जर व्यवसाय डिमांड वाढते तर अर्थातच कोणताही व्यवसाय झाला तर त्याच्यात थोडंफार तरी त्याच्यात मार्जिन हे लपलेलंच आहे, त्याशिवाय व्यवसाय पूर्णच होऊ शकत नाही. अर्थातच. बरं, आता तुम्ही काय करता हे मला जाणून घ्यायला आवडेल याच्यामध्ये एक्झॅक्ट असं मला अगदी मला आणि प्रेक्षकांना समजण्यासाठी, की तुम्ही फॉर्मेशन करताय म्हणजे काय करता आणि विकता कुठे? आम्ही जे आहे हे कॉपर बेस्ड दागिने येतात. तर आम्ही हे पहिल्यांदा कॉपरचं जे रॉ मटेरियल येतं ते परचेस करतो आणि त्याच्यावरती आम्ही गोल्ड प्लेटिंग करतो. गोल्ड प्लेटिंग झाल्यानंतर तो दागिना संपूर्ण तयार होतो. बरं. आणि पूर्ण डिझाईन वगैरे तुम्ही बनवता? हा, आम्ही बऱ्याचशा डिझाईन आम्ही स्वतः बनवतो. बरं. आणि काही ज्या डिझाईन आहेत त्या गरजेनुसार आम्ही मागवून पण घेतो आणि त्यानुसार पण आम्ही बनवतो. तर ते तयार झाल्यानंतर आम्ही आमच्या शॉपला तर सेल करतोच, प्लस आम्ही आमच्या 2 गाड्या मार्केटला माल घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातात, फिरत असतात. मग ते जसे इन्क्वायरी येतील आम्हाला की बाबा आम्हाला दागिने पाहिजेत आणि पुढे विक्रीला ठेवायचेत, आम्हाला आमच्याकडे कस्टमर्स आहेत, तर असे आम्ही मोस्टली आम्ही 90% 80% तर ज्वेलरी शॉप्सला माल जातो आमचा. त्याचसोबत आमचे जे लेडीज शॉपीज आहेत किंवा नॉवेल्टीजचे शॉप्स आहेत किंवा ब्युटी पार्लर्स आहेत. बरं. किंवा पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणहून आम्हाला घरगुती सुद्धा व्यवसाय करणारे सुद्धा भरपूर क्लायंट्स आहेत आमचे, की ज्यांना फोटोवरून, मोबाईलवरून, व्हॉट्सअपवरून सुद्धा ते डिझाईन्स मागवून घेतात आणि त्यानुसार ते त्यांच्या कस्टमर्सना ते सेल करतात. आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की हा एक वेगळ्या पद्धतीचा बिझनेस होऊ शकतो. जे लोक बेरोजगार आहेत किंवा ज्या घरगुती महिला आहेत, ज्यांचे हजबंड काम करतायत, त्या घरी आहेत हाऊसवाईफ म्हणून, परंतु दिवसातले काही तास देऊन त्या हा अत्यंत सुंदर अशा पद्धतीने बिझनेससुद्धा करू शकतात. त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल की कशा पद्धतीने त्या या बिझनेसकडे अप्रोच करू शकतात? त्या अगदी सुरुवातीला
अगदी 10-15 वस्तू जरी त्यांनी घेतल्या या, तर त्यांच्या फॅमिलीमध्ये, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये, जवळच्या नातेवाईकांमध्ये त्या ह्या प्रोडक्ट सेल करू शकतात. एकदा त्यांना त्यातून थोडीशी आयडिया मिळाली की बाबा यातून 2 पैसे मिळत आहेत आपल्याला, बरोबर, की त्यांचा ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स वाढू शकतो की बाबा यासाठी काय स्पेशल दुकानच घेऊन आपल्याला बसायची गरज आहे असं काय नाही, किंवा अगदीच 10-5 लाख रुपये गुंतवणूकच करायची गरज आहे असं काय नाही. अगदी 10-20 हजाराच्या 50 हजाराच्या भांडवलात सुद्धा आपण हे व्यवसाय करू शकतो. किंवा आजकाल तर सोशल मीडियाचा जमाना आहे. ते सोशल मीडियावरती आजकाल जेवढे काही तुमचे 1 ग्रामचे महाराष्ट्रातले लिडिंग स्टोर्स आहेत ते सोशल मीडियातूनच फेमस झालेले आहेत. अगदी बरोबर. त्यांच्या डिझाईन्स रोजच्या रोज पडत असतात. मग तिथून ते ऑर्डर्स ऑनलाईनच पाठवतात. तिथून सुद्धा ते बिझनेस करू शकतात. याच्यामध्ये काय आहे, एखाद्या लेडीजला किंवा कुणालाही, पुरुषांना देखील असं वाटलं की मला हा बिझनेस सुरू करायचा आहे, परंतु त्याच्यात महत्वाचं काय की हे कुठे मिळेल मला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता समजा असं पकडूयात की मीच स्वतः मला बिझनेस सुरू करायचा आहे, मला ही रेंज, ही व्हरायटी याच्यामध्ये 1 ग्राम म्हणू शकता याला, तर या 1 ग्राममध्ये किंवा ह्या सौंदर्य पूरक या दागिन्यांची व्हरायटी मला कुठे मिळेल, तर ती तुम्ही किती प्रकारची व्हरायटी लोकांना प्रोव्हाइड करू शकता किंवा तुमच्याकडे किती प्रकारची व्हरायटी आहे? आमच्याकडे डिझाईन्सच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर 5,000 पेक्षा आमच्याकडे जास्त डिझाईन्स आहेत. 5,000 पेक्षा जास्त डिझाईनचं कलेक्शन. ओके. तर तेवढ्या डिझाईन्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्या नक्कीच की ज्या ऑलरेडी मार्केटला चाललेल्या आहेत, त्याचा सेल आहे. बरोबर. आणि कुठून ना कुठून कुठल्या तरी शॉप्समध्ये आमच्या मार्फत त्या पोहोचतायत आणि तिथून त्या पुढे कस्टमर पर्यंत जात आहेत. तर तेवढं कलेक्शन तरी, आणि ते खूप झालं. एवढं कलेक्शन असल्यानंतर बऱ्यापैकी त्यांचा व्यवसाय चालू शकतो. अच्छा. सर्वात महत्त्वाचं तर ज्या प्रॉडक्टमुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचलो त्या बॅचेसबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. कारण मी ते सोनाराच्या दुकानात जेव्हा होतो तेव्हा सुद्धा त्यांनी मला सांगितलं की नाही, हे फक्त तेच बनवतात. म्हणजे ते मला तुमची USP वाटली किंवा असं वाटलं की नाही तुमच्याकडे हे सगळं असेल, आणि म्हणून मला त्या बॅचेसबद्दल थोडक्यात सांगा जरा काहीतरी. ॲक्च्युली सर, हे बॅचेस जे आहेत हे अँटी टर्निश आहेत. बरं. अँटी टर्निश म्हणजे तुम्ही रोज वापरू शकता. हे खराब होत नाही. आणि यात मॅग्नेट जे आहे ते हेवी मॅग्नेट एकदम वापरलेलं आहे. ते जसं तुम्ही तुमच्या कॉलरला लावलेलं आहे ते. ओके. हे पडत नाही आणि खराब होत नाही. बरं. तर हे तुम्ही वेगवेगळे फोटोज, वेगवेगळी चिन्ह, वेगवेगळे लोगोज, नावं आपण त्याच्यामध्ये बनवून देऊ शकतो. बरं. आणि मार्केटला आता अवेलेबल नाहीये. म्हणजे आहेत प्लास्टिकमध्ये किंवा इतर कोणत्याही धातूमध्ये ते मिळतील. गोल्ड प्लेटेड, IGP गोल्ड प्लेटेड असे बॅजेस अवेलेबल नाहीयेत. बरं. आणि खूपच सुंदर वाटतात ते, कारण मी त्याच्यावरची ती कलाकुसर जी पाहिलेली आता कॅमेऱ्यामध्ये तेवढं क्लिअर दिसणार नाही, परंतु अत्यंत सुंदर कोरीव काम जे केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. मग मला याच्या पुढेही यायचं की आता समजा 1 ग्रॅम ज्वेलरी म्हणलं की हा लेडीजचा धंदा वाटतो. म्हणजे लेडीज लोकांसाठीच याच्यामध्ये असं भरपूर व्यवसाय पण, आणि त्याचे आयटम्स जे असतात ते लेडीजला पुढे ठेवूनच केलेले असतात. मग पुरुषांसाठी तुमच्याकडे काही डिझाईन असतात? आहेत ना, भरपूर सारे कलेक्शन आहे. सगळ्यात मस्त जे चालणारं दाखवू शकता? जे ब्रासलेट्स आहेत. आता अँटी टर्निश मध्ये जे मगाशी मी तुम्हाला बोललो, तर अँटी टर्निश मध्ये सुद्धा आपण ही ज्वेलरी आणलेली आहे. तर असू द्या, काढण्याचीही गरज नाही. ते तुम्ही डेली ब्रासलेट्स वापरू शकता. अच्छा. हे तुम्ही रोज वापरले तरी खराब होत नाहीत. बरं. खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये सिलिकॉन मध्ये सुद्धा आहेत पॅटर्न. अच्छा. ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा त्याच्यावर वेगवेगळी हे केलेली ऍक्टिव्हिटी केलेली आहे. किंवा असे कडे आहेत रुद्राक्षवाले, असे कडे सुद्धा तुम्ही शिवाजी महाराजांचा फोटो आहे. खूप सुंदर आहे. अच्छा, खूप छान. म्हणजे पुरुषांसाठी सुद्धा तुमच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे. रुद्राक्षाच्या माळा आहेत. असे 5,000 पेक्षा जास्त तुम्हाला डिझाईन्स कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. बरं. मला जे दिसत होतं किंवा मला जो हा पॉडकास्ट करायचा होता ना, तो काय करायचा होता की जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा बिझनेस हा होऊ शकतो. कारण याच्यामध्ये जी मला USP म्हणा किंवा स्ट्रेंथ म्हणा किंवा जो कमालीचा फॅक्टर वाटतो तो त्यांना काही बनवायचा नाहीये स्वतःहून. म्हणजे तुमच्याकडून माल घ्यायचा आहे आणि तो ग्राहकांपर्यंत पोहोचायचा आहे. त्याच्यामधली जी तफावत
जी असते की एकदम सुरुवातीला जर समजा एखाद्या बिझनेस छोटेखानी बिझनेस ज्याला करायचा आहे, तर त्याच्यासाठी काही तुमच्याकडे ऑफर, तुमच्याकडे काही स्कीम्स वगैरे असतात का? असतात ना सर. हं, जे नवीन शॉप्स आहेत किंवा जे जे लोक नवीन या व्यवसायामध्ये उतरत आहेत त्यांना आम्ही प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज पण देतो. हं, म्हणजे जशी की कोणती स्कीम असेल, हं, मग ते लकी ड्रॉची योजना असेल हं, किंवा ॲस्ट्रोट गिफ्टची असेल, हं, तर त्यातून त्यांचा सेल हा भरपूर वाढतो. हं, हं, तर हं. तेवढा सपोर्ट आम्ही नवीन लोकांना पण देतो. आता बरं. ज्यांचं ऑलरेडी या व्यवसायामध्ये जुनी झालेले आहेत, हं, त्यांना ते मार्केटची आयडिया आलेली असते. त्यांना वेगळं त्यांना सांगण्याची त्यांना गरज फक्त नाही. कलेक्शन वेगवेगळं प्रेझेंट करणे हं, 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 एवढाच रोल राहतो. पण जे नवीन शॉप्स चालू करतात, हं, त्यांना ह्या गोष्टी आम्ही मार्गदर्शन हं. देतो. बरं. आणि कुठली रेंज आहे? म्हणजे आता सगळ्यात काय होतं, की एखाद्याला समजा हे आहे, ते काय सांगू शकतो आपण? रेंज किती प्रकारची आहे आपल्याकडे? रेंज तशी म्हणाल तुम्ही तर वेडिंग ज्वेलरी आहे, हं, जसे दुल्हन सेट्स वगैरे हं, त्याच्यामध्ये येतात हं, किंवा पार्टीवेअरसाठीची जी ज्वेलरी लागते ती आहे हं. किंवा तुम्ही साऊथ इंडियन ज्वेलरी ज्याला आपण टेम्पल ज्वेलरी वगैरे बोलतो, बरोबर. ती आहे. हं, आपली पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने आहेत. हं, आता जे तुम्हाला बोललो मी हे बॅजेसबद्दल बोललो किंवा अशी अँटी टर्निश ज्वेलरी आहे, हं, ज्याला आपण वॉटरप्रूफ किंवा वॉशेबल ज्वेलरीसुद्धा बोलतो आपण. हं. तर हे सगळी ज्वेलरी जी आहे ते अगदी हुबेहूब गोल्डसारखे दिसणारे सगळ्या डिझाईन्स आहेत. बरं. म्हणजे इतकी आणि सगळी रेंज हां, आहे याच्यामध्ये. महिलांसाठी आपल्याकडे तर भरपूर आहेच आहे. पुरुषांसाठी पण आपण दाखवलं. हे जेनजी जे आहेत नवीन मुलं, बरं, जवान, बरं. त्यांच्यासाठी असे काही युनिक डिझाईन्स आहेत का आपल्याकडे? किंवा हे जसं तुम्ही मगाशी मला ते दिसतंय त्याच्यामध्ये आहो वगैरे लिहिलेलं. बरोबर. हां. तर त्या किंवा पद्धतीचं असे सुद्धा बॅजेस वगैरे सुद्धा मुलंसुद्धा सेल करू शकतात. हं, आज कोणत्याही फेस्टिव्हलला गणपती आहे, हं, दहीहंडी आहे हं, किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात. हं. त्याच्यामध्ये हे बॅजेसचं वगैरे महत्त्व भरपूर आहे. बाहेर या बॅजेसची काय किंमत आहे? बाहेर बॅजेस खूप कॉस्टली आहे ती हं, आणि ते साधारणतः ₹500-600 पर्यंत सुद्धा बॅजेस मिळतात. हं, तर मुलांना हे आपण हं, एकदम परवडेल अशा किमतीमध्ये देऊ शकतो, हं. की ज्यातून ते पुढे व्यवसाय पण त्यातून करू शकतात. बरं. म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आहेत गोष्टी. खूप छान. म्हणजे माझा तो बॅच पाहण्यापासून तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यापर्यंत आणि आत्ता हा पॉडकास्ट होण्यापर्यंतचा खूप छान पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे सगळ्या गोष्टींचा. आणि सर्वात महत्त्वाची मला जी गोष्ट गुजर साहेबांबद्दल आवडली, ते फार सामान्य आणि एकदम सरळ अशा पद्धतीचं एकदम साधंसुधं व्यक्तिमत्व दिसतं. परंतु त्यांची ही सगळी कलाकुसर आणि त्यांच्याकडून आलेल्या ऑफर्स वगैरे पाहिल्याच्यानंतर मला सुद्धा वाटलं, की साधी राहणी, उच्च विचारसरणी ज्याला म्हणतात, ते जिवंत उदाहरण म्हणजे अजय गुजर साहेब आहेत. पॉडकास्ट खूप छान होता. हा पॉडकास्ट काहीतरी वेगळं शिकवण्यासाठी नाही, कारण राजमंचाने प्रत्येक वेळेस एक वेगवेगळं काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न तुमच्यासमोर केलेला आहे. काही धार्मिक असतील, काही वेगवेगळे. हा पॉडकास्टचा उद्देश जो होता, तो हे होता, की अशी एक इंडस्ट्री तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल, की अशी एक इंडस्ट्री काम करते. तुम्ही जाता येता रस्त्यावरती 1 ग्राम ज्वेलरीचे शॉप पाहिले असतील. बायकांना तर वेगळं काही सांगण्याची गरजच नाही. परंतु हा बिझनेस चालतो कसा? याची फॉर्मेशन होतं कसं? त्याच्यानंतर या ज्वेलरीमध्ये जवळपास एक प्रश्न मला हा सुद्धा विचारायचा होता प्रेक्षकांसाठी, की साधारण जर एखाद्याने हा बिझनेस सुरू केला, तर एक ओव्हरऑल काय मार्जिन असते या बिझनेसमध्ये? मार्जिनचा जर तसा विचार केला, तर अगदी 40-50% पर्यंत त्याच्यामध्ये मार्जिन राहतं. 40 ते 50% टक्क्यापर्यंत मार्जिन मार्जिन सुद्धा असते. म्हणजे हा पॉडकास्ट करण्याचा उद्देशच तो होता, की जेवढे काही बेरोजगार असतील, नोकरीच्या शोधात असतील, काही विचार करत असतील, की आपण नवीन एखादा व्यवसाय सुरू करावा, परंतु कुठला करावा हे सुचत नसेल. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे भांडवल कमी असेल. तिसरी गोष्ट ज्यांना फार काही मॅनपॉवर लागणार नाही. म्हणजे या बिझनेसचे यू-एस-पी किती आहेत, की तुम्हाला काही फॉर्मेशन करायचं नाही. तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कुठलीही करायची नाही. फार मोठं भांडवल लावायचे नाही. सुरुवातीला अगदी 10 आयटम घेऊन सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे अगदी तुम्हाला मोठं शॉप घेण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही तुमच्या घरातून सुरू करू शकता आणि म्हणजे कमीत कमी भांडवल, कमीत कमी मॅनपॉवर, कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग नाही. म्हणजे गुजर साहेब तुम्हाला माल देऊ शकतात आणि तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सेल करून 40-50% ची जी काही त्याची मार्जिन आहे, ती कमावून त्या व्यवसायाला मोठं करू शकता. याच्यात अजून काही इनपुट्स असतील किंवा काही तुमच्या समस्या असतील, मी तर तुमच्या मनातले सर्व प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुमच्या जर डोक्यात काही प्रश्न असतील, कमेंटमध्ये विचारा. त्याची सुद्धा उत्तरं आपण त्यांच्याकडून घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पॉडकास्ट कसा वाटला? वेगळा होता.
कारण रुटीन जे पॉडकास्ट असतात तशा पद्धतीचा हा पॉडकास्ट नव्हता. हा एक बिझनेस मास्टर क्लास होता असं म्हणायला हरकत नाही आणि तो आपण येथेच या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही प्रश्न असतील तर नक्की सांगा आणि इथून पुढे सुद्धा त्यांना आपण मंचावर बोलवतच राहू आणि त्यांच्याशी रिलेटेड जेवढ्या काही डिटेल्स असतील, म्हणजे अजय गुजर साहेबांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील, त्यांच्या शॉपचे डिटेल असतील किंवा त्यांचे जे काही SKU असेल म्हणजे त्यांचे आयटम्स असतील, त्याच्या काही थोड्याफार लिंक्स ज्या असतील त्या आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तिथे त्या पाहू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही एक नवा बिझनेस सुरू करून आयदर तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा आहे किंवा स्वतःला काही ज्वेलरी घ्यायच्या आहेत स्वस्तामध्ये, तरीसुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. खूप छान. कसं वाटलं साहेब? एकदम मस्त सर. मस्त. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. जय सियाराम. जय सियाराम.